नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. गेले 15 दिवस एवढी धूळ खाल्ली त्याच्यामुळे आवाज बाहेर निघेना. सर्व महापुरुषांच्या विचारांना वंदन करते. सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित आदरणीय साईनाथ भाऊ अभंगराव, आदरणीय गणेशदादा अंकुशराव, आदरणीय भगीरथदादा भालके, आदरणीय माऊली आबा काळे, आमचे बापू शिंदे, तसेच आमच्या ताई ज्यांनी नगरपालिका म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे 2.5 वर्षाचा कार्यकाळ गाजवला अशा आमच्या आदरणीय मनीषाताई कोताळकर, तसेच प्रभाग क्रमांक 4 अ चे उमेदवार आदरणीय धनंजय नाना कोताळकर व पूनमताई ब चे उमेदवार पूनमताई अभंगराव, तसेच प्रभाग क्रमांक 5 चे उमेदवार सुमितजी शिंदे व 9 च्या उमेदवार आदरणीय करकमताई व मी स्वतः नगराध्यक्ष पदाचा उमेदवार प्रणिता भगीरथ भालके. आज पंढरपूर मंगळवेढा तालुक्याच्या सर्व जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे माझे सासरे आदरणीय भारतनाना भालके यांचं 5वं पुण्यस्मरण आहे. नानांच्या 5व्या पुण्यस्मरणाला निमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करते. खरं तर 5 वर्षापूर्वी याच दिवशी आपल्याला न भरून निघणारी पोकळी किंवा आपल्यावर एक मोठा आघात नानांच्या जाण्यानं झाला. खरं तर नानांच्या जाण्यानंतर त्यांच्या विचारांची शिदोरी आणि त्यांनी दिलेली सर्वसामान्य जनतेची जबाबदारी पुढे घेऊन जात असताना आणि आज नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना मी विकासाचं विजन घेऊन तुमच्या समोर आलेले आहे. आज सकाळी त्यालाच अनुसरण आम्ही जो आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा जाहीरनामा जो प्रसिद्ध केलेला आहे, आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा सकाळी आम्ही जो जाहीरनामा तुम्ही बऱ्याच लोकांनी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून ऐकला असेल, तो जाहीरनामा जो आम्ही प्रसिद्ध केला आहे, तर मी नानांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना एक वचन दिलेलं आहे की याच्यात जे वचन आम्ही दिलेलं आहे तो शब्द ना शब्द येणाऱ्या 5 वर्षामध्ये मी पूर्ण करणार आहे. तुम्ही दिलेल्या संधीचं सोनं करण्यासाठी आणि या वचनांची पूर्ती करण्यासाठी या पंढरपूरचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी आम्ही सगळे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व उमेदवार सज्ज झालो आहोत. आणि आम्ही नानांना मी स्वतः एक वचन दिलेलं आहे की या पंढरपूरच्या जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही कुठेही तिळमात्रही कमी पडणार नाही. आज मगाशी पूनमताईंनी बोलताना सांगितलं की इथं बऱ्याचशा माझ्या माय मावल्या आहेत की ज्या नदीच्या काठावरती नारळ, फुलं, हळदी कुंकू आणि ते द्रोण वाती घेऊन विकायला जात असतात आणि त्यांना कुठेतरी चांगली सोय व्हावी या दृष्टिकोनातून नगरपालिकेने कधी इथं कुठला प्रयत्न केलेला नाही. एवढी चांगली नदी आहे आपली चंद्रभागा आणि इथं अनेक घाट देखील आहेत बाजूला. कधी त्या घाटाचं कुठलंही सुशोभीकरण असू द्या किंवा चंद्रभागा नदीची स्वच्छता, नमामि चंद्रभागेचा एवढा मोठा प्रोजेक्ट तुम्ही राबवता, पण त्याला आलेला निधी कुठं जातो हेच आपल्या लक्षात येत नाही. कारण आज आता कुणीही जाऊन बघितलं तर नदीत किती घाणीचं साम्राज्य माजलेलं हे आपल्याला बघायला मिळतं. आणि कुठंतरी नानांना स्मरून हे वचन दिलेलं आहे की ही नदी स्वच्छ करायची आहे आणि त्या नदीचे जे तट आहेत ते छान प्रकारे आपल्याला बनवायचे आहेत आणि हे मी करू शकते हे सांगण्यासाठी मी तुम्हाला इथं आलेले आहे. कारण आपण नदीचे जे तट आहेत ते जर चांगले बांधले, स्वच्छ केले आणि चांगल्या प्रकारचे डेव्हलप करून तिथं माझ्या माय माऊली ज्या बसतात विकायला, जिथं घाणीत बसावं लागतं तिथं स्वच्छ ठिकाणी ती जागा तुम्हाला उपलब्ध होणार आहे उद्या. आज इथं बरेचसे ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्यांना कधीतरी 5-6 वाजताच्या दरम्यान विरंगुळा म्हणून त्या जत्रा आलेले आहे काय देवदेव आलेले आहे त्याचा रस्ता करून द्या प्लीज.
आता काका येऊन मला सांगत होते की आमचे कंबरटे राहिले नाहीयेत, म्हणजे किती वाईट अवस्था रस्त्याची आहे. म्हणजे जिवंत चालू उदाहरण त्यांनी सांगितलं की आमचे कंबरटे राहिले नाहीत. आमचा जो वचननामा आहे तो पूर्ण करण्यासाठी आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार कटिबद्ध आहोत हे सांगण्यासाठी आम्ही इथं उपस्थित आहोत. आमच्या ज्या वचननाम्यामध्ये जी वचनं आम्ही दिलेली आहेत ती येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही ते पूर्ण करून दाखवू हे सांगण्यासाठी आम्ही इथं उभा आहोत. आज आपल्या पंढरपूर शहरामध्ये संपूर्ण शहराची वाईट अशी परिस्थिती आणि अवस्था झालेली आहे. एकही रोड चांगला नाही, रस्त्यावर गुडघ्या एवढे खड्डे झालेले आहेत आणि कुठंतरी हे बदलायचं असेल तर आपल्याला योग्य उमेदवार तिथं पोहोचवणं गरजेचं आहे. आज धुळीचे साम्राज्य इतकं माजलेलं आहे की घशात नाकातोंडात धूळ जाऊन सर्वसामान्य लोकांना तर छोट्या मोठ्या लहान मुलांना देखील अक्षरशः श्वसनाचे आजार व्हायला लागलेले आहेत आणि हे कुठं तर बदलायचं आहे आपल्याला. आणि आज आमच्या वचननाम्यामध्ये आम्ही जे मुद्दे घेतलेले आहेत ते 5 वर्षात आम्हाला पूर्ण करायचे आहे आणि मला फक्त गरज आहे ती तुमच्या सर्वांच्या साथीची. मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकते की मी जे काही वचन तुम्हाला दिलेले आहेत ते मी पूर्ण करून दाखवेन आणि हे सांगण्यासाठीच मी आज इथं उभा राहिलेली आहे. कारण गेल्या नानांच्या जाण्यानंतर 5 वर्षाच्या काळामध्ये मी स्वतः या पंढरपूर शहरामध्ये फिरत असताना अनेक समस्या महिलांच्या असू द्या, पुरुषांच्या असू द्या, ज्येष्ठ नागरिकांच्या असू द्या, लहान मुलांच्या असू द्या, त्या सर्व समस्या मी अगोदर समजून घेतलेल्या आहेत आणि कुठेतरी मग नंतर या जनतेच्या माध्यमातून तुमच्याकडून माझी उमेदवारी आलेली आहे. आणि मी आज नानांच्या स्मृतीला स्मरून सांगते की येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपल्याला ज्या बेसिक सुविधा सुद्धा मागच्या 40 वर्षात मिळाल्या नाहीत त्या सुविधा मी नक्की पूर्ण करून दाखवेन हे सांगण्यासाठी आज मी इथं आलेले आहे. काय गरजा आहेत आपल्या की धूळमुक्त पंढरपूर आपल्याला करायचं आहे, खड्डेमुक्त पंढरपूर तर आपल्याला करायचं आहे. पिण्याच्या पाण्याची जी स्वच्छ पाणी आपला पुरवठा केला गेला पाहिजे तो स्वच्छ पाणी पुरवठा आपल्याला केला जाणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ही आपल्या आरोग्याशी निगडीत असणारी सगळ्यात मोठी समस्या आहे. बऱ्याच ठिकाणी गढूळ मैला मिश्रित आणि आळायुक्त असलेलं पाणी आपल्याला प्यायला मिळतंय. कुठेतरी ही परिस्थिती बदलायची आहे आणि येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये मला संधी दिली तर मी नक्की हे करू शकते हे सांगण्यासाठी आज मी इथं उभा आहे. इथं छोटा मोठा व्यावसायिक, हातावर पोट घेऊन जगणारा व्यावसायिक आहे, तसेच इमानी इतबारे आपला व्यवसाय करणारा मोठा व्यापारी वर्ग देखील आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये मी हे करू शकते. कारण पहिल्या दिवसापासून मी तुम्हाला हे सांगत आलेले आहे की मी कुणावर कुठेही टीका करायला आलेली नाही. मी विकासाचं विजन घेऊन तुमच्यापर्यंत आलेले आहे आणि जो काही वचननामा आमचा आज जाहीर झालेला आहे तो पूर्ण करायचा विश्वास मनात घेऊनच तुमच्या समोर आलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला व माझ्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्या ही विनंती तुम्हाला करते. मी नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून प्रणिता भगीरथ बालके, माझं चिन्ह आहे दीक्षा, आदरणीय पूनमताईचं चिन्ह आहे नारळ, धनंजय नाना कोताळकर यांचं चिन्ह आहे बॅटरी आणि आमचे सुमित दादा शिंदे आणि कळकमकर ताई यांचं चिन्ह आहे रिक्षा. तर सर्वांनी व्यवस्थित चिन्ह लक्षात ठेवून आपल्याला परिवर्तन आणि बदल घडवायचा आहे. त्यामुळे एक मताने एक गठ्ठ्याने येणाऱ्या 2 तारखेला सर्वच्या सर्व तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा असा विश्वास मनामध्ये घेते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.